असं मस्त वाटतंय ना, खुल्लं खुल्लं आकाश, एकदम छान हिरवगार, मस्तपैकी डोंगर, थोडंसं आभाळ आलेलं आहे, जास्त ऊन नाही, हलकं हलकं ऊन आहे, पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा. माणूस गावाला ह्यासाठीच येतं की त्याला ओरिजिनल ऑक्सिजन मिळतो आणि हा ओरिजिनल ऑक्सिजन घेऊन वर्षभर तो आरामात मुंबईत कामधंदा करून व्यवस्थित राहतो. म्हणून गावची मजा ती गावची मजाच असते. ॲक्च्युली खरंच इतकं छान आणि फ्रेश वाटतंय इथं आलं ना की असं वाटतं जाऊच नाही गावाला. सुपर. तुम्हाला पण वाटतं ना असं? हां सॉरी, जाऊच नाही मुंबईला. आई आमची बरोबर आठवण करत येते. तुम्हाला पण वाटतं का असं गावाला आलं की मुंबईला जाऊच नाही? आम्हाला तर वाटतं बाबा. मस्त. हे बघा किती सुंदर आहे वातावरण. आणि आज आमची आई आम्हाला फिरून दाखवते की मागची बाजू जागा कशी आहे. बघ घरं किती झाली आहेत. पूर्वी काही नव्हतं, ओपन प्लेस होता, आता भरपूर घरं झालीत. ते आता ती दाखवते. सगळ्यांच्या शेती, सगळ्यांची घरं, किती सुंदर सुंदर बंगले आहेत ते सगळं आता बघितलंय मस्तपैकी छान. आणि ह्या आईने आम्हाला सगळं दाखवलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. आणि आज खूप छान पाऊस उघडलाय. सो त्याच्यासाठी मी असं म्हटलं की चला आज थोडं आपण घराच्या मागे फिरून येऊया. घराच्या मागचा व्ह्यू पावसाळ्यात कसा दिसतो हे मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते की माझं गाव कुठे आहे, कसं आहे आणि पावसाळ्यामध्ये ते कसं दिसतं. त्यासाठी मी आता आले घराच्या आमच्या मागच्या बाजूला. आणि हे आहे पूर्ण माझं घराच्या मागचं वातावरण. हे असं सगळ्यांच्या इकडे शेती वगैरे आहेत आणि असा हा डोंगर आहे मागे आणि खूप स्वच्छ आकाश, म्हणजे असं आभाळ तर आहे पण थोडंसं ऊन आलंय त्याच्यामुळे छान वाटतंय वातावरण. आणि हवा मात्र भरपूर सुटलेली आहे तर आणखीन छान वाटतंय, मस्त थंड. तर माझा ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका. पुढे मी तुम्हाला दाखवते आणखीन काय काय आहे ते, त्याच्यामुळे ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. आणि तुम्हाला माझं गाव कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला. हा आहे ना आमच्या घराच्या मागचा व्ह्यू. हा आमच्या घराच्या मागे असा डोंगर आहे मस्त. आणि ह्या बाजूला सोनजाईचं मंदिर आहे, सोनजाई देवीचं. हे बघा इथे वरती मंदिर आहे सोनजाई देवीचं. आणि इकडे पण ना एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे, तर ह्याच्यातून दिसणार नाही पण आहे. पण इतका सुंदर व्ह्यू आहे ना हा माझ्या घराच्या मागे, खूप छान आहे. हे बघा हा सगळा परिसर हिरवागार. आणि इथे एक छोटासा ओढा आहे असा. हे पूर्ण ओढ्याला पाणी पावसाळ्यामध्ये येतं, डोंगरातून येतं हे पाणी, हे सगळं ओढ्याचं. किती सुंदर ना, याला म्हणतात गाव. इकडे आमची आई आणि ही माझी लेक चालली आहे, एकच नंबर, मस्त वाटतं. यासाठीच मुंबईची माणसं गावाला येतात की गावाला आलं की अशी चारी बाजूनी हिरवळ असते, छानपैकी डोंगराचा परिसर असतो, हवा स्वच्छ असते, ओरिजिनल ऑक्सिजन मिळतो. मुंबईचं सगळं प्रदूषण आणि गाड्यांचं ते धूर-बीर, सगळा आवाज, गोंधळ, ह्या सगळ्या वातावरणात मुंबईमध्ये राहावंसं वाटत नाही. म्हणून माणूस वर्षातून एकदा सुट्ट्यांमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन गावाला येतो. आणि खरोखर पूर्ण वर्षभराचा त्याचा थकवा असा निघून जातो गावी आल्यानंतर. कारण इथे आपल्याला खरंच चांगला ऑक्सिजन पण मिळतो, शुद्ध हवा, स्वच्छ वातावरण आणि डोळ्याला असं सुंदर असं हिरवळ, सगळीकडे डोंगर, कुठेच गाड्यांचा गोंधळ नाहीये, घरांमध्ये असं बिल्डिंगी मोठ्या मोठ्या अशा गजबजलेलं वातावरण नाहीये, स्वच्छ मोकळं आणि शांत असं वातावरण आहे. सो हा होता माझ्या घराच्या मागचा व्ह्यू, जिथे सगळ्यांच्या शेती आहेत आणि असा मोठा डोंगर आहे. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे पाचगणीचा घाट सुरू होतो. मग इथून पुढे वरती पाचगणी, त्याच्या पुढे मग महाबळेश्वर. पूर्ण थंड हवेचं ठिकाण हे माझं गाव, माझं माहेर वाई एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. सो माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. थँक्यू. काय नाही, जरा गेलो होतो बघायला, ते म्हणे धबधबा आहे तिथं, पण नाही धबधबा. हो
असा हा गावचा व्ह्यू दाखवता थोडी सुकी लाकडं, आज पाऊस उघडलाय त्याच्यामुळे ही सुकी लाकडं भेटली आहेत. आता ही लाकडं आम्हाला जळणाला कामाला येणार आहेत. आता आम्ही चूल पेटवणार उद्यापासून आणि दारातच मस्तपैकी पाणी तापवणार आंघोळ्यांचं. सो ही लाकडं आता घेऊन आम्ही घरी चाललोय.